नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देशामधल्या महत्त्वाच्या 5 राज्यांच्या निवडणुकांचे, विधानसभा निवडणुकांचे निकाल काल घोषित झाले आणि या निकालाची जी आकडेवारी आलेली आहे त्याने अनेक अर्थ लावले जातात. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा निकाल आहे तो म्हणजे पूर्वेकडच्या महत्त्वाच्या राज्याचा, पश्चिम बंगालचा. पश्चिम बंगालचा हा निकाल इतका महत्त्वाचा का आहे? कारण तो फक्त पश्चिम बंगालसाठीच महत्त्वाचा आहे का? मुळीच नाही. पश्चिम बंगाल हे असं एक राज्य आहे जे राज्य जिंकण्यासाठी भाजपा गेले अनेक वर्ष प्रयत्न करते. या देशातल्या 20 पेक्षा जास्त राज्यांवर आपली सत्ता मिळवल्यावर सुद्धा भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठं यश मिळवता आलं नव्हतं. पण आता मात्र पश्चिम बंगाल हे भाजपनं आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे भाजपासाठी गेल्या अनेक वर्षांपासून असलेलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पश्चिम बंगालच्या निमित्तानं. दुसरीकडे तृणमूल काँग्रेससाठी हा निकाल हा प्रचंड धक्कादायक आहे. कारण 15 वर्ष या राज्यामध्ये राज्य केल्यानंतर आपली सत्ता जाऊ शकते यावर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी यांचाच विश्वास नव्हता. पण फक्त सत्ताच गेली नाही तर ममता बॅनर्जी यांना आपल्याच मतदारसंघामध्ये सुद्धा पराभूत व्हावं लागलं. अर्थात ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया यावर दिलेलीच आहे. पण 15 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जींनी डाव्यांकडून पश्चिम बंगालचा गड काढून घेताना डाव्यांनी ज्या चुका केल्या होत्या त्याच चुका आता आपला गड गमावताना ममता बॅनर्जी यांनी केल्यात का, हाही सवाल उपस्थित केला जातोय. याशिवाय पश्चिम बंगालमधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, पश्चिम बंगालमध्ये विशेषतः महिलांसाठी तयार झालेली परिस्थिती, उद्योगधंद्यांसाठी पुरेशी चांगली नसलेली परिस्थिती, बेरोजगारीचं वाढतं प्रमाण आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या मुस्लिम मतदारांवर ममता बॅनर्जी कायम आपली ढाल म्हणून पाहत होत्या, कायम आपल्या हक्काची वोट बँक म्हणून पाहत होत्या, त्याच मतांमध्ये पडलेले फूट, हे सर्व पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलं का, याची चर्चा सुरू झाली. या सगळ्या मुद्द्यांवर आज बोलायचं आहे. पण पश्चिम बंगालच्या निकालाच्या एका रिपोर्टवर नजर टाकूयात आणि त्यानंतर या सगळ्या प्रश्नांबद्दल चर्चाही करूयात. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे निकाल ऐतिहासिक आहेत आणि त्याचे परिणाम दूरगामी होणार आहेत. पूर्व भारतातील सर्वात महत्त्वाच्या राज्यात भाजपची तब्बल 75 वर्षांनी सत्ता आली. कारण 1951 मध्ये जनसंघाच्या स्थापनेपासूनच याचे प्रयत्न सुरू होते. अखेर मोदी शहांच्या जोडगोळीनं हे करून दाखवलं. चेहरे पर जो खुशी होती है वो खुशी आज मैं देश भर के भाजपा के कार्यकर्ता के चेहरे पर देख रहा. यासाठी गेल्या 12 वर्षांपासून भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांची फौजच्या फौज कामाला लावली होती. बूथ पातळीपासून प्रदेश भाजपपर्यंत अनेक बदल करण्यात आले, रसद पुरवली गेली. या सगळ्याची परिणिती पश्चिम बंगालमधल्या कालच्या विजयात झाली. या विजयामुळे देशाचा 72% भूभाग भाजप सरकारांच्या प्रशासनाखाली आलाय. परिवर्तन नाही, महापरिवर्तन. आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे. आणि म्हणूनच कालच्या विजयाचे परिणामही दूरगामी होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमधील बेकायदा बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा कायमचा संपवण्यात भाजप यशस्वी होतो का हे पाहावं लागेल. बंगालमध्ये गरिबी आणि बेरोजगारीची समस्या मोठी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंगालमधली हिंसक राजकीय संस्कृती बदलण्यात भाजपा कितपत यशस्वी होतो तेही पाहायचंय. दुसरीकडे ममता बॅनर्जी पुढे काय करणार याकडेही देशाचं लक्ष आहे. त्या केवळ पश्चिम बंगालमध्ये आपला पक्ष नव्यानं मजबूत करतात की राष्ट्रीय राजकारणातही सक्रिय होतात याचीही अनेकांना उत्सुकता आहे. एकूणच देशाच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असणारा बंगालचा निकाल आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे. समीरजी नमस्कार. नमस्कार कविताजी. काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सव्वालाखे आपल्या सोबत आहेत. संध्याताई नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक सौमेन मुखर्जी आपल्या सोबत आहेत. सौमेनजी नमस्कार. नमस्कार ताई. बरं सौमेनजी, सुरुवात तुमच्यापासूनच करूयात. एक कायमच धक्कादायक निकाल देण्याचा पश्चिम बंगालचा इतिहास राहिलेला आहे.
चळवळीचं राज्य अशी ओळख राहिलेली आहे. अगदी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून आणि नंतर सुद्धा कायम चळवळींचं राज्य राहिले. या चळवळीच्या राज्यामध्ये कोणतीही मोठी चळवळ न होता इतका मोठा सत्ता बदल झाला, कसं घडलं? कारण गेला 25 वर्ष, मुळात 50 वर्ष 35 वर्ष डावी पक्षांचा आणि गेला 15 वर्ष तृणमूल पक्षांचा, हे दोन्ही पक्ष मिळून तृणमूल पक्षांचा पहिला 11 ते 16 पर्यंतचा जो कार्यकाल होती, तेव्हा तृणमूल पक्षांचा एवढा मोठा ह्या पद्धतीने त्यांनी सामाजिक भानगडी निर्माण करणार किंवा पब्लिकला त्रस्त करणार अशी काय भूमिका नव्हती. कारण सुरुवातीचा 5 वर्ष ठीक आहे, ममता दीदींनी प्रयत्न केली आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्नही केला आणि थोडाफार त्यांनी यशही मिळालं. पण 16 नंतर काय झालं आम्हाला माहित नाही. 16 नंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा पूर्ण पॉलिटिकल राजनैतिक सांगठनिक भूमिका त्यांनी बदलली आणि अचानक ते ऑटोक्रॅटिक मोडमध्ये गेलं. तो ऑटोक्रॅटिक मोडमध्ये म्हणजे प्रचंड प्रमाणात मारहाण, एक हिंदूचा विरोधात एक आपला त्यांचा हिंदू म्हणजे एक मूळ बंगाली आणि हिंदू त्यांच्या विरोधात एक त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीनेच गेला. पूर्वी त्यांनी इन्क्लुसिव्ह पॉलिटिक्स करायचे, नंतर त्यांनी पार्शियल पॉलिटिक्स करण्याची सुरुवात केली. हा त्यांचा मूळ आधार. आणि 21च्या इलेक्शन नंतर त्यांनी स्वतःचा संघटनिक विषयामध्ये पण त्यांनी दृष्टी न घालता त्यांनी दुसऱ्या बाजूने एकदम आयपॅक सारख्या कंपनींना त्यांनी इन्व्हॉल्व्ह केला. त्याचा ह्या कारणात प्रचंड प्रमाणात गुंडागर्दी वाढली, घुसपैठ खूप जास्त झालेला. तिथे मतदारांची तुम्ही पंचायत गेला 2024 मधला लोकसभेचा निवडणूक आणि 2025 मध्ये झालेला पंचायतीची निवडणूक, हे दोन्ही जर तुम्ही पाहिलेलं आहे, पंचायतीच्या निवडणूकमध्ये जिंकणारा जेवढा कॅन्डिडेट होते म्हणजे पॉलिटिकल पॉप्युलर मॅन्डेट वॉज कम्प्लिटली अगेन्स्ट, त्यांच्या विरोधात होते, तरीही जिंकलेला आपला उमेदवारांना त्यांना सर्टिफिकेट ना देता त्यांचे बीडीओ, त्यांची यंत्रणा त्यांना डरवून धमकावून त्यांना बाहेर काढून, त्यांच्या मनात भीती प्रदर्शन करून त्यांना बाहेर काढून तिथे त्यांना सर्टिफिकेट पूर्णपणे हाडलेल्या कॅन्डिडेटला त्यांना निवडून दिलेला. म्हणजे अशी पद्धतीची त्यांची रॅगिंग आणि रिगिंग होती. इलेक्टोरल रॅगिंग आणि पब्लिक रिगिंग हे दोन्ही एकत्र होता. इलेक्टोरल रिगिंग आणि पब्लिक रॅगिंग दोन्ही एकत्र त्यांनी मिक्स केलेलं. म्हणून लोकांच्या मनात ह्यावेळी जे झाले, मी कालही काते साहेबांच्या चर्चासत्रामध्ये मी बोललो होतो की अजून म्हणजे और सहन होता नाही. दिस वॉज द नॅरेटिव्ह. इफ यू टॉक इट, जर त्याला सिंगल वाक्यांमध्ये त्याला समाप्त करायचं असेल तर अजून सहन होत नाही, त्यांचा पुढे सहन होत नाही. प्रचंड हिंसाचार होता आणि त्या हिंसाचार स्टेट स्पॉन्सर्ड होता की काय अशी परिस्थिती होती आणि त्याला कायम मिळणारं अभय हा सगळ्यात मोठा फॅक्टर ठरला जो ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गेला असं तुमचं म्हणणं आहे. समीर बाकरेजी, याचंच भांडवल करण्यात भाजपला यश आलं की गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्तची मेहनत फळाला आली? बघा कविताजी, स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड. म्हणजे उठा, जागे व्हा आणि तुमचा ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि आमचे शीर्ष नेतृत्व, ते प्रधानमंत्री मोदीजी असो किंवा अमित शहाजी असो, आम्ही 1951 मध्येच हा नारा दिलेला आहे की आज बंगालमध्ये जी परिस्थिती निर्माण केली 34 वर्ष डाव्यांनी आणि 15 वर्ष ममता दीदींनी, तर आज बंगालचं काय कल्चर होतं मला सांगा. चंद्रनाथ बसू असेल, श्री अरबिंदो असेल, रवींद्रनाथ टागोर असेल, स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, यांच्यासाठी बंगाल ओळखला जायचा. आज कोणासाठी ओळखला? तो जहांगीर खान, तो शेख, त्याच्यानंतर पार्थ चॅटर्जी. म्हणजे बंगाली संस्कृतीला पूर्ण नष्ट करण्याचं काम पहिले डाव्यांनी केलं आणि नंतर ममता बॅनर्जींनी तर त्याचा कळस केला. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा हा विजय नाही, हा मी तर असं म्हणतो देशाचा विजय आहे. आणि तिथून जी घुसखोरी होत होती त्या 1-2-4 डिस्ट्रिक्ट मधनं सगळे आधार कार्ड इश्यू व्हायचे आणि पूर्ण देशात हे बांगलादेशी घुसखोर फिरायचे. मुंबईपर्यंत सैफ अली खानवर अटॅक जो झाला तो बांगलादेशी घुसखोरांनी केलेला आहे. त्याच्यामुळे ही देशासाठी खूप महत्वाची घटना आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज खुश आहे. आमचे जे संस्थापक होते जनसंघाचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांची ती जन्मभूमी आहे आणि आम्हाला सगळ्यांना एकदम खूप आनंद आहे की आज आम्ही तिथे जिंकलो. आम्ही कधी म्हणायचो की जहां बलिदान हुए मुखर्जी वो काश्मीर हमारा है. आज आम्ही हे म्हणतोय की जहां पैदा हुए मुखर्जी वो बंगाल हमारा है. त्याच्यामुळे देशाच्या राजकारणात ही खूप मोठी घटना आहे. मी बंगालच्या जनतेला नमन करतो की त्यांनी हा निर्णय घेतला. इतकं पोलरायझेशन, इतका हिंसाचार, इतकं सगळं करून सुद्धा भारतीय जनता पार्टी तिथे निवडून आली. खरंच जनतेचे खूप खूप आभार आणि त्यांच्या साहसाला प्रणाम करण्यासाठीच मी आज हे करतो. कारण आज बघा
कविताजी एक मुद्दा अजून हं. की मला असं म्हणायचं की आज लगेच राहुल गांधी असो किंवा ममता बॅनर्जी असो यांनी आपला एक रडीचा डाव परत सुरू केलेला आहे. म्हणजे राहुल गांधींनी तर 2 ट्विट केले की तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांना धन्यवाद दिले आणि आसाम आणि बंगालमध्ये त्यांनी इलेक्शन कमिशनला दोष दिला. तसंच ममता बॅनर्जी करतात आहे. मला असं म्हणायचं आहे की यांना रडीचा डाव खेळणं सुरू करायचं आहे, कारण यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आता त्यांच्या पार्टीचेच लोक उभे करतात आहे. राहुल गांधी सलग 99वी निवडणूक हारलेले आहे आणि ममता बॅनर्जीचं करिअर जवळपास संपुष्टात आलेलं आहे. बरं, संध्या सव्वालाखीजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ममता बॅनर्जी या विरोधी पक्षातला एक महत्वाचा चेहरा होता. अर्थात इंडिया आघाडीमध्ये त्यांचं असणं नसणं, त्यामध्येच काहीतरी वेगळी भूमिका घेतात, हे सगळं जरी सोडलं तरी ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्षाचा एक महत्वाचा चेहरा देशभरामध्ये ममता बॅनर्जी राहिला. ही हार जी झाली आहे ममता बॅनर्जी, त्यामुळे विरोधकांचा एक महत्वाचा चेहरा काहीसा कमकुवत झालाय. बघा, परिवर्तन आणि हार जीत नेहमी होत राहते. एकेकाळी भाजप कुठं होतं, वेस्ट बंगालमध्ये यांनी याचं आत्मपरीक्षण करावं. आणि ज्या पद्धतीच्या निवडणुका ताई त्या ठिकाणी झाल्या, कविता ताई, आज मुख्यमंत्री राहिलेल्या ममताजी ज्या आरोप करतायत त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे सगळ्यांनी तपासून पाहिलं पाहिजे. मग त्या प्रमुख राहतील की नाही राहतील हा वेगळा मुद्दा आहे, परंतु ज्या पद्धतीच्या ह्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या वेस्ट बंगालमध्ये, यावरच फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे हा सेकंडरी प्रश्न येतो. पहिला प्रश्न तर आमचा इलेक्शनवरच आहे की ज्या पद्धतीचे इलेक्शन त्या ठिकाणी झाले, 95 लाख मतदान त्या ठिकाणाहून गायब केल्या गेलं. त्यांचं म्हणणं आहे आमच्या 100 सीट पळवल्या गेल्या. याचाच उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. बरं, मग याला तुम्हाला प्रतिप्रश्न असा आहे की निवडणुका काय फक्त पश्चिम बंगालमध्ये झाल्या नाही, एकाच वेळेला 5 राज्यांमध्ये झाल्या, मग इतका हिंसाचार हा फक्त पश्चिम बंगालमध्येच का झाला? बरं, निवडणुकांच्या काळातला हिंसाचार आपण समजू शकतो, पण त्या अगोदरचं काय? त्या अगोदर संदेश खालीला जे झालं ते काय होतं? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हायराईज बिल्डिंगमध्ये साधे पोलिंग बूथ उभे करता येत नव्हते, इतकी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती, जी कायम आहे. ती काय फक्त निवडणुकांच्या बाबतीतच होती अशी नाहीये. या हिंसाचाराला जर लोक कंटाळले असतील तर मग तो हिंसाचार फक्त भाजप पुरस्कृत होता एवढाच आरोप म्हणजे निवडणुकांचं अपयश लपवण्याचा प्रयत्न आहे का? मला सांगा, जे त्यांनी केलं असं यांचं म्हणणं आहे, तर मग यांनी काय केलं आता इलेक्शन मध्ये? आणि घुसपेटीच्या आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे हे लोक देशभरामध्ये हे काय करतायत? महाराष्ट्र सारख्या स्टेटमध्ये रोज काय होत आहे? कोणी गप्पा माराव्या? ह्यांना गप्पा मारण्याचा अधिकार तरी आहे का? जे त्यांनी केलं असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही तर त्याही पेक्षा जास्त केलं, कारण ममता बॅनर्जीचा इलेक्शन कमिशनरवर सुद्धा आरोप आहे. आम्ही म्हणत नाही, त्या म्हणताय ज्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहिल्या, ज्या प्रमुख आहेत त्या अशा पद्धतीचा आरोप करतात. जे त्यांनी केलं जर असेल तेच तुम्ही केलं. केंद्राची तुम्ही जी यंत्रणा लावली, ज्या पद्धतीने तुम्ही घुसपेटी केली त्या ठिकाणी जाऊन, तर तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही मोठे घुसपेटी आहे, तुम्ही त्यांच्यापेक्षाही मोठे कलाकार आहात असं म्हटलं तरी चालेल. बघा, भाजपवाल्यांनी गप्पा मारू नये, कारण त्यांनी जे केलं त्याचीच पुनरावृत्ती तुम्ही केलेली आहे असा आमचा थेट आरोप त्यांच्यावर आहे. बरं, समीर बाकरेजी बोला याच्यावर, म्हणजे मला सौमिंजींकडे जाता येईल. कविताजी, संध्याताईंनी कदाचित राहुल गांधींचं इलेक्शनच्या आधीचं स्टेटमेंट नाही ऐकलं. त्यांनी ममता बॅनर्जीवर गंभीर आरोप केले होते राहुल गांधींनी की तिथे हिंसाचाराचं वातावरण आहे, तिथे भ्रष्टाचार आहे आणि तिथे सगळं मिसगव्हर्नन्स आहे. तर संध्याताईंनी कदाचित ते ऐकलं नाहीये. आणि दुसरं कसं आहे, महिला सुरक्षा असो, घुसपेटी असो, आणि सांगते टेक्निकल टीमला जरा बघा संध्याताईंचा आवाज काय त्यांना पोहोचत. बघा कविताजी, कसं आहे, स्वतःचं एक काम न दाखवता, जनते पुढे न जाता इलेक्शन कमिशनला ब्लेम करणं किंवा एजन्सीला ब्लेम करणं. मला सांगा, 2021 नंतर जो पोस्टपोल व्हायलन्स झाला होता आणि जो निवडणुकीच्या दरम्यान पण जो व्हायलन्स झाला होता, आज मला सांगा केंद्र सरकारच्या आणि ज्या म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सगळ्या योजनांमुळे तो आज काही तिथे हिंसाचार झालेला नाहीये, निवडणुका शांततेत पार पडल्या. तर याचा त्रास संध्याताईंच्या पार्टीला निवडणुका शांततेत पार पडल्या?
निवडणुका शांततेत पार पडल्या ना. मला सांगा कोणता हिंसाचार झाला निवडणुकीत, कोणता हिंसाचार झालाय तिथे? प्रत्येक बूथवर अरे कुठे संध्याताई तुम्ही राहुल गांधींचं स्टेटमेंट ऐका. त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. झाल्याबरोबर हिंसाचार वाढला आहे. सौमिनजी, पश्चिम बंगालच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. अहो एका मतदारसंघामधली निवडणूक पुन्हा घ्यायची वेळ आली. कारण काय तर त्या मतपेट्यांवर चिकटपट्ट्या लावल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर प्रचंड हिंसाचार. काय सांगताय समीरजी? कविताजी, मी तुमच्या मताशी सहमत आहे की इलेक्शन झाल्या ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी झालेलं आहे. नाही प्रश्न हा नाही. हे बघा समीरजी, मी हे नाही म्हणत आहे की तो हिंसाचार कुणी केला. तो हिंसाचार कुणी केला ते यंत्रणा शोधतील. मुद्दा हा आहे की प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला. पश्चिम बंगालच्या निवडणुका शांततेमध्ये पार पडल्या असं म्हणण्यासारखं एक व्हिज्युअल तुम्हाला दिसणार नाही, एक फोटो तुम्हाला दिसणार नाही. कुठल्या देशातल्या कोणत्याही राज्यात झाला नसेल इतका हिंसाचार त्या राज्यामध्ये झालाय. कविताजी, 2021 मध्ये जो हिंसाचार होता आणि आज एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये हिंसाचार झाला असेल त्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत आहे. आज केंद्र सरकार सीआरपीएफनी पूर्ण अरेंजमेंट केली होती तिथे, त्याच्यामुळे शांततेत पडल्या. आणि एका असेंब्ली सेगमेंटमध्ये जर हे झालं असेल तर ते इलेक्शन कमिशननी त्याच्यावर ऍक्शन घेतली आहे. पण आज तुम्ही सांगा तिथे पॉलिटिकल मर्डर्स होत होते, तिथे हिंसाचार होत होता, महिलांची आबरू लुटली जात होती. हे कुठे आज सगळ्या केंद्रीय संस्था ज्या होत्या त्यांनी पूर्ण राहुल गांधींचं स्टेटमेंट ऐका. राहुल गांधींनी स्वतः आरोप केले ममता दीदींवर की हिंसाचार होता, महिलांची आबरू लुटण्याचा प्रयत्न व्हायचा, तिथे भ्रष्टाचार होता, तिथे मिस गव्हर्नन्स होता. हे आम्ही नाही म्हणत आहे, हे तुमचे राहुल गांधींनी म्हटलं. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता इलेक्शनच्या आधी. तर तुम्ही आपले नेते राहुल गांधी यांचं ऐका आणि मग प्रत्यारोप हे इलेक्शन मध्ये होत असतात. आरोप प्रत्यारोप होत असतात, पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. इलेक्शन झाल्या ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी झालं. आज आपण बघितलं असेल की मतपेट्यांचं बघितलं, झाल्या तिथे हिंसाचार सुरू झाले. तुम्ही तर सत्तेत बघायचंच आहे. ठीक आहे, बिलकुल हिंसाचार झालेला नाहीये, बिलकुल हिंसाचार झालेला नाहीये. पण जर झाला असेल तर मान्य करायला काय तुमचं सरकार होतं काय? तुम्ही हिंसाचार केला असं कोणी म्हणतंय का? तुम्ही कशाला अमान्य करताय? जो झाला हिंसाचार तो झाला हिंसाचार. त्या राज्याची कुठलीही निवडणूक हिंसाचाराशिवाय झाली नाही. काय नाही झालं? सौमेनजी तुम्ही सांगा बरं. ठीक आहे, आपण सौमेनजींना विचारूया. ते तर कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे नाहीयेत. पॉलिटिकल बोला सौमेनजी. एक मिनिट संध्याजी, आता सौमेनजींना बोलू दे. त्याचेच उत्तर अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाही. सौमेनजी बोला तुम्ही बोला. संध्याताई एक मिनिट आता त्यांना बोलू दे. एवढा आवाजामध्ये काय बोललं तर ते लक्षात येणार नाही ताई. म्हणून कविताताई मी तुम्हाला गोष्टी सांगतो की जे काय झालेलं, जशी पद्धतीने मतदान झाली आणि ज्या पद्धतीने एकदम शांतताने रांगेत उभा राहिलेले एवढा मोठ्या प्रमाणात मतदार केंद्राच्या बाहेर, ह्या पूर्वी कधी आमचं गेल्या 50 वर्षात म्हणजे मुलत गेल्या 25 वर्षात कधी दिसले नाही. आणि ती जर शांतता, ती जर भीतीचे वातावरण कंट्रोल नाही झालं की ती जर आपला मारहाण झाली, गुंडागर्दी झाली असते तर एवढा मोठा रांगेत उभा राहिलेला आपल्याला दिसायला नाही मिळालं असतं. एक तर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आज सकाळपासून मी पाहिलं तिथे की काँग्रेसवाल्यांनी त्यांचं जेवढं ऑफिस होते, राजनैतिक कार्यालय, कमीत कमी सकाळपासून माझ्याकडे जेवढा रिपोर्ट आला आणि प्रत्यक्ष पाहिले, काही प्रमुख चॅनेल, आड बांगला, न्यूज 18 सारखा चॅनेलांनी दाखवलेला आहे. कमीत कमी सकाळपासून मी तर डोळ्याने पाहिले, कमीत कमी 6 त्यांचा राजनैतिक कार्यालय जे तृणमूलनी दखल घेतली होती त्याला काँग्रेसनी पुनर्दखल केलाय. म्हणजे ही जर हिंसाचार आहे की नाही हे तुम्ही त्याच्याबद्दल निष्कर्ष काढा संध्याताई. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या तुम्ही जर 2 तास अगोदरची डेव्हलपमेंट पाहाल तर आमचे विदायी मुख्यमंत्री ममताताई बंदोपाध्याय त्यांनी स्पष्ट नाकारले, मी पद सोडणार नाही कारण मी चुनाव हारले नाही. म्हणजे हा जो अनार्किझमची परिस्थिती, हे तुम्हाला इथून लक्षात यायला पाहिजे की कोणत्या पद्धतीने फक्त महिला असेल, महिला आमचे दिदी ताई सारख्या मोठ्या वयानी ममता दिदी ठीक आहे, पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. तिथे आम्ही महिला आणि माझा गट होतो अशी होत नाही, कारण तुमच्यावर 12 कोटी माणसांचा, जनतेचा, त्यांचा वेलफेअर, त्यांची सिक्युरिटी हे सगळे तुमच्यावर अवलंबित आहे. हे बरोबर. आरजीकडची घटना जे घडली ते मूळ कारण त्याचं काय? आणि आरजीकडची एवढ्या जघन्य घटनावर मेलेला डॉक्टर अभया, त्यांची आई जेव्हा ह्यावेळी न्याय मागणी करतात आणि उभा राहिली होते, त्यांच्या विरुद्ध काय केलं आम्ही?
हे तर बोलला पाहिजे, मांडणं तरी कुठे पाहिजे ना. ते हा मुद्दा बरोबर आहे. संदेश खाली आणि त्यानंतर झालेला आरजी कार्य दोन्हीमुळं महिला मतदारांवर जी काही मदार होती ममता बॅनर्जी, तो वोटर फार त्यांच्यापासून दूर गेला, एस्पेशली आरजी कार. आणि मला असं वाटतंय की आरजी कार मधल्या डॉक्टरच्या आईला तिकीट देणं आणि त्यांनी स्वतः निवडणुकीमध्ये उभं राहणं हा सुद्धा ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षासाठी खूप मोठा धक्का होता. आणि त्यामुळे महिलांची मतं, पण महिलांच्या मतांबरोबरच सौमेनजी ममता दीदींची आणखी एक मदार होती ती मुस्लिम मतांवर. एसआयआरनं काय केलं नेमकं ममता बॅनर्जींचं? ताई मी तुम्हाला सांगू इच्छितो एक की बंगालमध्ये 75 एक मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी 50% जास्त मुस्लिम बहुल क्षेत्र आहे, चुनावी क्षेत्र. ही चुनावी विधानसभेमध्ये ह्यावेळी ममता बॅनर्जींनी जवळपास 53 जागा जिंकून येऊ शकले. आणि बाकीच्या ठिकाणी भाजपही सीटं काढली, तिथे ISF सारखा मुस्लिम पक्षांनी सुद्धा सीटं काढलं, तिथे कम्युनिस्ट पक्षांनी सीटं काढली आणि तिथे काँग्रेस पक्षानंही सीटं काढलं. म्हणजे कसे काय झाली? जर मुस्लिम एकत्र होऊन वोट केला असता, मतदान केली असती, तर मग ह्या नाही झालं असतं. तिथे 6-8 प्रॉमिनंट मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये ह्या चौघही पक्षांनी त्यांनी सीटं काढली. आणि तिथे म्हणजे कोणत्या बाजूची वोट होती त्यांच्याकडे 3 कॉर्नर फाईट मध्ये, हे आपल्याला एक जरा लक्षात घेतलं पाहिजे. पण मुस्लिम मतदार का दूर गेला ममता बॅनर्जींपासून? कारण बघा, शिक्षित आणि हे बंगालमध्ये मूळ बंगालचे राहणारे जे भद्रलोक फक्त हिंदू नसतो, शिक्षित मुसलमान असेल ते पण भद्रलोक असतो. ती जी वर्ग आहे ना, शिक्षित वर्ग, ते ममता बॅनर्जीचा पूर्णपणे त्यांना सोडून बाहेर पडले. समीर बाकरेजी, एसआयआरच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांनी बरीच ओरड केली. त्या सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या, स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये त्या लढल्या. जवळपास 65 लाख असे लोक आहेत की ज्यांचे ऍप्लिकेशन्स डिस्पोज ऑफ झालेले नाहीयेत आणि त्याच परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या. एसआयआरच्या मुद्द्यावर तुमच्यावर टीका सुद्धा खूप झाली, पण ममता बॅनर्जींना त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. याचं काय आहे विश्लेषण भाजपचं? कविताजी, SIR काही फक्त पश्चिम बंगालमध्ये नाही झाला, त्या ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या तिथे सगळीकडे झालाय. आणि दुसरं, SIR मध्ये ज्यांचे नावं कटले त्याच्यात 2/3 हिंदू नाव आहेत आणि 1/3 मुसलमान नाव आहेत. तर आज जर ममता बॅनर्जी जर म्हणत असतील तर मग भारतीय जनता पार्टीचे जर वोटर्स असतील तर तेही कटले असतील, जर असा खोटा आरोप त्यांना करायचा आहे. आणि आजच इंडियन एक्सप्रेसचा एक रिपोर्ट आहे की जिथे सगळ्यात जास्ती SIRने डिलिशन त्या 20 पैकी 13 जे विधानसभा क्षेत्र आहे तिथे ममता बॅनर्जी जिंकल्या. तर बघा, आज असं होतं, ममता बॅनर्जीकडे हिंसाचार होता, म्हणजे उद्योगधंदे नव्हते, काही इन्व्हेस्टमेंट नव्हती, रोजगार नव्हता. त्याच्यामुळे हे SIRचं त्यांना जे एक कारण पुढे करायचं, खऱ्या अर्थाने त्यांनी बंगालच्या जनतेशी खूप निर्गुणपणे वागल्या, हिंसाचार केला, काही रोजगाराच्या संधी नाही दिल्या. आणि हे सगळ्या गोष्टी मुसलमानांनाही लागू आहे आणि हिंदूंनाही लागू आहे. तर आज तुमचा जो प्रश्न आहे की मुसलमानांनी का मतदान नाही केलं, कारण त्यांची डेव्हलपमेंट नाही आहे. आणि जे बांगलादेशी घुसखोर आहे ते पण सुद्धा त्यांचा हक्क जर हे घेत असतील तर तिथले मुसलमानही नाराज होतील. तर कसं आहे, एक महिला सुरक्षा असो किंवा रोजगार असो, उद्योगधंदा असो किंवा बिझनेसच्या संधी असो, काहीच नाही ना त्या राज्यात. आज मला सांगा, देवेंद्रजींचं तुम्ही दिनचर्या पहा, दिवसातनं 4 MOU किंवा 2 प्रोजेक्ट ते अनाऊन्स करतात. ममता बॅनर्जींनी 15 वर्षात मला सांगा कोणते प्रोजेक्ट अनाऊन्स केले किंवा कोणत्या प्रोजेक्टचं उद्घाटन केलं, कोणतं इन्व्हेस्टमेंट समिट झालं तिथे, किती उद्योगधंदे नवीन आले, किती इन्व्हेस्टमेंट आली. त्याच्यापेक्षा पलायन झालाय. बंगाली जो युवक आहे तो त्यांच्या राज्याच्या बाहेर गेला, बंगाली लोकांना तिथे काम नाही मिळालं आणि इतके इंटेलेक्च्युअल कम्युनिटी असताना त्यांना बाहेर जावं लागलं. हे बंगालच्या जनतेच्या लक्षात आलंय आणि हेच कम्युनिस्टांनी केलं. एक ऑर्गनाइज गँग सारखं ते सरकार चालवतात आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची परमिशन घ्या, टॅक्स द्या त्यांना. म्हणजे काय, इथे काय तुम्ही टोल टॅक्स लावलाय का? आपल्या कार्यकर्त्यांना पैसे देतात. गुंडागर्दीला बंगालची जनता कंटाळली होती आणि भारतीय जनता पार्टीनी जे राष्ट्रीयत्वाचा अजेंडा त्यांच्या समोर ठेवला, त्याच्यामुळे सगळी बंगालची जनता आमच्याबरोबर उभी राहिली. त्याच्यात हिंदू पण उभे राहिले, काही मुसलमान पण कंटाळले होते. जे बांगलादेशी घुसखोर असतील ते ममता बॅनर्जींबरोबर होते. बाकी सगळे बांगलादेश म्हणजे जे बंगालचे नागरिक आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीला निवडून देणं. आणि SIRचं हे घेणं, आज काँग्रेस पार्टी, राहुल गांधी काही झालं की आपली एक प्रेस कॉन्फरन्स करतात, वोट चोरी झाली, वोट चोरी. जनता कंटाळली आहे. तुमचा अजेंडा काय आहे? युवकांसमोर तुमचा अजेंडा काय? आज ऍस्पिरेशनल सोसायटी आहे, त्यांना रोजगार पाहिजे. तुमची फॅमिली हारली म्हणून त्यांना काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही त्यांच्या फ्युचरसाठी काय करता हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, वेळ संपत आलेली. संध्याजी बोला आता. मला फक्त SIR बद्दल 2-3 मुद्दे सांगायचे ताई. हा सौमेनजी, येते मी शेवटला तुमच्याकडे.
अच्छा ठीक आहे, चला सौम्यनजी तुम्ही एसआयआरचा मुद्दा पूर्ण करा, मग संध्याताईंकडे जाते शेवटच्या मुद्द्यावर. इथे दोन विषय समजून घेतला पाहिजे की एसआयआर काय. एसआयआर मध्ये एसआयआर केंद्रीय चुनाव आयोगचं नियोजन आहे, त्याच्यामध्ये त्यांची देखरेख मध्ये सुपरविजन मध्ये होते स्टेट चुनाव आयोग, राज्य चुनाव आयोग. पण तिथे काम करणारा बीएलओ म्हणून नेमणारा प्रत्येक 100% जो कर्मचारी होते हे राज्य प्रशासनाचा कर्मचारी होते. म्हणजे राज्य सरकारांनी ममता सरकारांनी दिले तो प्रशासनिक कर्मचारी होते. या विषय आम्ही त्याच्यावर लक्ष जर घालला तर ही जी काही झाली घडामोडी हे प्रत्येक त्याची पूर्णपणे 100% जबाबदारी ममता बॅनर्जी त्यांना घेतला पाहिजे. कारण आम्हाला माहिती आहे, मला स्वतः माहिती आहे, आम्ही विश्लेषण केलं, माहिती भरपूर काढली जमिनीवरचा. महत्व जे शरणार्थी हिंदू बांगलादेशमधून आलेला आहे ते शरणार्थी म्हणून त्यांची मतं मोठ्या प्रमाणात कापल्या गेला. गायगटा, बनगाव ही जी बॉर्डर बेल्ट मध्ये प्रत्येक ठिकाणी हे कोणी कापलेलं आहे? हा पूर्णपणे मत 91 लाख जो एसआयआर मध्ये भाग पडलेला त्याच्यामध्ये घुसपैठी बांगलादेशी होते, तिथून मेलेला आपला नागरिकही होते, ज्येष्ठ नागरिकही होते, तिथे पलायन झाले म्हणजे शिफ्टिंग झालेला वोटर तेही होते, आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शरणार्थी हिंदूही होते. हे जवळपास 20 वर्ष 25 वर्ष पूर्वी नागरिक झालेला, तसे आपला 74चा अगोदर 71चा अगोदर आलेला 1.7 मिलियन अराउंड. हो, आणि म्हणजे ते कोणी कापलेलं आहे? 100% जेव्हा प्रशासनिक राजकीय राज्याचा प्रशासनिक कर्मचारी त्याच्यामध्ये बीएलओ म्हणून काम केलं तर कापण्यामध्ये कोणाचा जबाबदारी? केंद्र सरकाराचा की राज्य सरकाराचा? आम्ही कोणावर कशाला आम्ही राज्य चुनाव आयोग किंवा केंद्रीय चुनाव आयोगावर आम्ही टीका करतो? ठीक आहे, पण त्याच्यामुळे त्यानंतर केंद्राचे कर्मचारी असावेत की राज्याचे, यावरून प्रचंड वाद झाला होता. बोला आता संध्याताई, शेवटचा मुद्दा. चल संध्याताई, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? हो हो, बोला आता. बघा हे सांगतायत की त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाली नाही, कामं झाले नाही, विकास झाला नाही. माझं तर मत आहे की ज्या ठिकाणी यांचं राज्य राहत नाही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होऊ देत नाही. राहिला प्रश्न, यांनी आता सांगितलं की राहुल गांधींवर प्रत्येक वेळेस आरोप करत असतात की राहुलजी प्रेस कॉन्फरन्स करतात. मला यांना एक विचारायचं आहे, कालच्याच डिबेटमध्ये तुम्ही बघून घ्या, यांच्या स्वतःच्या आमदारांनी सांगितलं की मालेगाव मध्ये मतदार यादीमध्ये घोळ झाला, म्हणजे वोट चोरी झाली. हा आमचा आरोप नाही, यांच्या आमदारांचा आरोप आहे. म्हणजे यांना सुद्धा हे वाटतं. आमचा सुद्धा हाच आरोप आहे. ममता दीदींनी जे म्हटलं की जे मुस्लिम वोट काटल्या गेले त्यामुळे जास्तीत जास्त त्या मतदारामध्ये मुस्लिम वोट कापल्या गेले, हे मात्र खरं आहे, हे आम्ही सांगतो. बरं, राहिला प्रश्न विकासाचा. हे सांगतात की विकास केला नाही याच्यामुळे ममता दीदी असो किंवा आम्ही लोक असो आमच्यावर जे आरोप करतात. मग मला सांगा, यांनी 2 कोटी नोकरी द्यायचं कबूल केलेलं होतं, 15 लाख द्यायचं कबूल केलं होतं, महागाई कमी करायचं कबूल केलं होतं. यापैकी एक तरी यांनी केलं आहे का? हे मला सांगा. की फक्त मोबाईलला लिंक जोडण्याचंच काम केलेलं आहे? अहो, दिवसा ढवळ्या महिलांना रस्त्याने चालणं मुश्किल झालेलं आहे. फक्त नावं बदलत आहे, गावं बदलत आहे, परंतु महिलांवर दिवसा ढवळ्या अत्याचार होत आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी बघतोय. आणि काय विकास केला तुम्ही? आणि तुम्ही राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सवर बोलता, राहुलजींनी प्रत्येक गोष्टीमध्ये पुरावे दिलेले आहेत. मालेगावचा पुरावा तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे, परंतु तुम्ही मान्य करणार नाही कारण तुम्ही अंधभक्त आहात. आम्ही अंधभक्त नाही. जी गोष्ट खरी असेल ना, तुमचे भ्रष्ट मंत्री, आमचे जितके ज्यांच्यावर आरोप होते सगळे तुम्ही घेऊन टाकले. मला सांगा, तुमचे मंत्री असो, मला असं वाटतं की तो आजचा विषय नाहीये संध्याताई, त्याच्यावर आपण बोलत नाही आहोत. मुद्दा असा आहे की पश्चिम बंगालच्या निवडणुकीनं जो निकाल दिलेला आहे तो देशासाठी महत्वाचा निकाल आहे. एका अर्थानं हाही विचार करायला पाहिजे की देशामधले वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आपापली सत्ता हरवत असताना त्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे का? कारण ममता बॅनर्जी यांनी इतका निकराचा लढा देऊन सुद्धा 100च्या वरही जागा त्यांना मिळू शकला नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची ताकद देशामध्ये कमी होत चाललेली आहे का? म्हणजे एकीकडे सगळ्या प्रादेशिक पक्षांची अवस्था होत असताना तामिळनाडूमध्ये मात्र एक नवा प्रादेशिक पक्ष सत्तेवर येतो, ही एक आणखीन वेगळी बाजू आहे. दुसरीकडे विरोधकांची ताकद या निकालानं आणखीन कमी केलेली आहे का? कारण ममता बॅनर्जी या विरोधकांमधला एक अत्यंत महत्वाचा चेहरा होत्या, त्यामुळे या निकालानं ती कमी झालेली आहे का याचाही विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फक्त
हिंदी पट्ट्यापुरता मर्यादित आहे भाजप किंवा पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये मर्यादित आहे भाजप असं जिथं म्हटलं जात होतं तिथं नॉर्थ ईस्टमध्ये भाजपनं एक राज्य वगळता जवळपास सगळीकडे आपली सत्ता किंवा आपल्यासोबत इतर पक्षांना घेऊन सत्ता प्रस्थापित करणं आणि पश्चिम बंगालसारखं एक महत्वाचं राज्य आपल्या ताब्यामध्ये घेणं ही भाजपसाठी प्रचंड मोठं यश आहे. त्यामुळे आता देशाच्या नकाशामध्ये भाजप सत्तेमध्ये असलेल्या राज्यांची संख्या ही प्रचंड मोठी झालेली आहे. त्यामुळे देशाचा राजकीय नकाशा सुद्धा बदललेला आहे. हे सगळं होत असताना काही इन्स्टिट्यूशनल चेंजेस होत आहेत एसआयआरच्या निमित्तानं. त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच प्रश्नांच्या निमित्तानं पश्चिम बंगालमध्ये जशी चर्चा झाली तशी जे इतर राज्यांमध्ये होईल तेव्हा सुद्धा होणार आहे. त्यामुळे हा विजय फक्त पश्चिम बंगालमधल्या भाजपचा विजय किंवा तृणमूलचा पराभव एवढाच नाहीये तर देशातल्या सुद्धा राजकारणावर आणि एकूण परिस्थितीवर परिणाम करणारा हा निकाल आहे आणि म्हणूनच ही चर्चा महत्वाची होती. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात. सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.